विद्यार्थिनी आहे. सूर्यावाली स्कूलमध्ये ती शिकते आणि इतक्या लहान वयात शिवव्याख्यान देण्यासाठी ती तयार झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम तुम्ही ऐकलेलेच आहेत. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराज खूप बुद्धिमान आणि पराक्रमी होते. असाच एक पराक्रम अफजल खानाचा वध मी ती स्नेहादी पेशपातील तुमच्या समोर सादर करीत आहे. बडी बेगम म्हणजेच आदिलशहाची आई. बरं का, नजरेत तिच्या अंगारे होते. तिने भर दरबारात सांगितलं, कौन लाएगा शिवाजी को. सगळ्यांच्या माना खाली झाल्या. दरबारात शांतता पसरली. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. सगळ्यांच्या माना खाली झाल्या. दरबारात शांतता पसरली. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. सगळ्यांच्या माना खाली झाल्या. दरबारात शांतता पसरली. तितक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. उंच धिप्पाड राक्षसी वृत्तीचा अफजल खान, 10 हत्तीचे बळ त्याच्या अंगी होते. त्यांनी महाराजांना मारायचा विडा उचलला. आणि निघाला लाखोचे सैनिक घेऊन दख्खनच्या दिशेने. येईल त्याला तुडवत, भेटेल त्याला चिरदत, मंदिर तोडत, आबांच्या भ्रू लुटत. कोण रोखणार हे वादळ. तेव्हा शिवाजी महाराज प्रतापगडावर होते. मावळ्यांनी त्यांना खबर पोचवली का खान आपल्या दिशेने येत आहे. आपल्याला कुठेतरी सुरक्षित जागे जावे. पण ते शिवाजी महाराज होते. ते त्यांच्या प्रजेला संकटात सोडून कसे काय जाणार. महाराजांनी उत्तर दिलं, त्याच अफजल खानाला याच प्रतापगडाच्या पायथ्याशीच गाडायचं. महाराजांनी खानाला भेटायची योजना आखली आणि खानाकडे निरोप पाठवला. दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे महाराज घर उतरू लागले. खान खुश झाला, पण त्याला काय माहित होतं महाराजांची बुद्धी आणि चातुर्य. त्या दोघांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी झाली. खान महाराजांना बघून म्हणाला, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि घट्ट मिठीत पकडलं. महाराज त्याच्या छातीपर्यंत यायचे. खानाने महाराजांच्या पाठीवर सुराचा वार केला, पण महाराजांनी चिलखत घातलेलं. त्याचा कर्कन असा आवाज आला. खानाचा वार फुकट गेला. महाराजांना हातातले हत्याराने खानच्या पोटात घातलं आणि वाघ नखाने खानचा कोथलाच काढला. खान रक्ताबंबाळ झाला आणि तिकडेच कोसळला. महाराजांनी विजयाचा त्या लावून सुखरूप प्रतापगडावर पोचले. अशा माझ्या महाराजांचं वर्णन करताना कविभूषण यांनी सुंदर शब्दात केलं. ते असं, इंद्रजिमी जंबपर, बाळवसु अंबपर, रावण दंबपर, रघुकुल राज है, रघुकुल राज है. पौनवारी बाहपर, शंभुनती नाहपर, जोशी अष्ट बाह्य पर. रामदिजय राज है, रामदिजय राज है. दावदुम्र दंडपर, चिदाम्रूर जुंडपर, भूषण बित्ततुंडपर. जैसे मृगराज है, जैसे मृगराज है. तेजतम अंश पर, कानजिमी कंस पर, तोमलिच्छ बंस पर. शेर शिवराज है, शेर शिवराज है. छत्रपती शिवाजी महाराज की. माझे नाव स्नेहादी पेशा.
जय शिवराय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. इति पाटील अगदी या लहान वयामध्ये शिवाजी महाराजांचे संस्कार मी तिच्या आई वडिलांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो जर उपस्थित असतील प्लीज वेलकम. कारण आज झुकेगा नाही साला असे पिक्चर मात्र दाखवले जातात आणि त्याच वेळेला आई वडिलांकडून इतिवरती महाराजांच्या विचारांचे संस्कार घडवले जात आहेत. आणि सचिव साहेब आपण पाहतोय प्रसादजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये देऊन सन्मानित केलं जाईल. मी गिरीजी इरनाक साहेबांना विनंती करतोय की त्यांनी हे 2000 रुपये देऊन सन्मानित करायचं आहे. निवासजी पाटील यांच्या मार्फतही इतीसाठी